तर मंडळी आज आपण चाललोय आपल्या गावी चिपळूणला आपल्या आवडत्या सणाला म्हणजेच शिमग्याला. हा असा आपला देवाला घराणा घालायचा आणि आपला देव मग आपल्या घराकडे यायला तयार. आणि आता आमचा केंबावा हा पालखीत बसून मस्तपैकी देवला बाहेर पडलेला आहे. आपला कोकणी माणूस एकदा देव आपल्या पालखीतून घराकडे निघाले की केवढा खुश होतो बघा. केम बाबा, या होळीच्या सणाला तुझ्या पायाशी लोक आलेली आहे तर त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दे रे महाराजा. हे आपल्या गावची माडवळ एवढी जड असते तरी आपल्या गावकऱ्यांच्या अंगात जोश किती आहे बघा. हा होळीचा सण म्हणजे आमचा जीव का प्राण नाही तर काय. पोरांच्या अंगातली ताकद बघा, काय थांबायचं नाव नाही घेत, नुसतं नाचवतायत. अरे म्हातारे माणसांना बघा, अरे वय भान सगळा विसरून जातात फक्त आपल्या देवासाठी नुसती धमाल धमाल म्हणजे काय. अरे ह्यालाच तर म्हणतात शिमगा. हा ढोलकीचा नाद एकदा कानावर पडला ना तर मला अंगात जसा काही झुरूर येतो ना तर सांगायलाच नको बाबा. काय कोणती मशीन नाही वापरली, सगळं लोकांनी हाताने उभी केलेली आहे ती. आता करबवण्याचे आपले गावकरी या होलीची पूजा करतायत आणि प्रदक्षिणा घालतायत. आणि ही पेटवली आपली करबवण्याची होली. ओ मुंबईला असल्या होल्या कुठं बघायला भेटतात, ह्याला म्हणतात खरी होली. आणि ही पालायला लागली नवरे मंडळी. अहो या वर्षी लग्न झालेले नवीन नवरे होमात नारळ टाकायला येतात ना. हो मग मी पण ऐकतात मग काय. आणि आता वेळ आलेली आहे की आपल्या पालखीला नाचवायची. बघा कसे गावकरी डोक्यावर घेऊन देवाला नाचवतात. कारण हाच आहे आमचा सण, हाच आहे आमचा शिमगा, हाच आहे आमचा खरा आनंद. करबोनकरांनी तर आपली पालखी जाम जोरात नाचवलेली आहे. तुम्ही नाचवली की नाही मला कळवा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. जय केमराज.